नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? झाली का सगळ्यांची दिवाळी? तर मी सुद्धा आज सुट्टीसाठी आलेली आहे गावी. आणि गावी आली तर म्हणलं चला शेतात जाऊया. मग शेतात इथे ऊस, कोथिंबीर, मिरच्या, हरभऱ्याची भाजी ह्या सगळ्यांची लावण केलेली आहे. ह्या आमच्या मावशीबाई हरभऱ्याची भाजी तोडत आहेत. भोवताली नारळाची झाडं, समोर मोठा हायवे, एकदम म्हणजे घरासमोरच शेत आहे. आणि इथं जास्तीत जास्त ऊसच असतो. आणि ऊसांच्या सरीमधून ह्या सगळ्यांचं टोकन केलेलं जातं. आणि ह्या आमच्या मावशी बघा, हाय करा. आणि मिरच्या पण खूप छान लागलेल्या आहेत. हे बघा, मी कधीतरीच गावी येते, पण ह्या सगळ्या गोष्टींचा मी खूप मजा घेते, खूप आनंद घेते की शेतात फिरणे, शेतात जेवण करणे. आणि खूप छान असं हिरवळ वातावरण झालेलं आहे. संध्याकाळचे 5:30 वाजत आलेले आहेत आणि सूर्यसुद्धा मावळतीला लागलेला आहे. पण इतकं लक्षात ठेवायचं की सगळ्यांना कंटाळा आहे, सगळ्यांना आराम आहे, पण शेतकऱ्यांना कंटाळा पण नाही आणि आराम पण नाही. शेतकरी आहे म्हणून आपण पोटभर खातो, शेतकरी आहे म्हणून आपण निवांत राहतो. पण त्या शेतकऱ्यांचे कष्ट किती असतात हे त्यांनाच माहीत. पाऊस म्हणायचं नाही, ऊन म्हणायचं नाही, खूप मेहनत आणि खूप कष्ट करतात हे शेतकरी. कोरोनामध्ये सुद्धा सगळे लोक घरात राहिले, पण शेतकरी मात्र उपाशी राहिला नाही का घरात राहिला नाही. शेतकऱ्याचे कष्ट करणे हे चालूच होते. अशा शेतकऱ्यांना माझा सलाम आणि माझा मानाचा मुजरा आणि खूप खूप धन्यवाद. जय जवान जय किसान.